हॅलो, नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज आहे नवरात्रीचा म्हणजे हे जे शूट केलं आहे ना मी, तर ते आहे 9व्या दिवशीचं. म्हणजे नवरात्रीचा 9वा दिवस होता, नवमी होती आणि मी त्या दिवशी कन्यापूजन करणार होते. ॲक्च्युली पहिल्या दिवसापासूनच सुरू होतं की कन्यापूजन करते. पण असं म्हणजे थोडंसं जरा तयारी करता मला 9व्या दिवशी वेळ मिळाला आणि म्हटलं की आज तर करावं लागेल, कारण शेवट होता. तर मग आत्ता वाजले दुपारचे 12 आणि सकाळी मी चपात्या आणि वरण भात करून घेतला होता. भाजी राहिली होती, सुचतच नव्हतं की काय करावं. तर म्हटलं की आणि आई आणि मी आम्ही दोघीच होतो जेवायला. तर म्हटलं चला भेंडीची भाजी करते, कारण परत रात्री सगळा पुरणाचा स्वयंपाक आहे. तर त्यातली अर्धी तयारी दुपारीच करून ठेवते, म्हणजे मग माझी धावपळ होणार नाही रात्री. त्यासाठी मग मी काय केलं, इथे पुरणासाठी जी कुकर जे लावलेले आहे ते डाळ लावून घेतलेली आहे. डाळ छान शिजवून घेतली. त्याचबरोबर मधल्या गॅसवर मी भेंडीची भाजी ठेवली, जी आत्ता आम्ही दुपारी जेवणार आहे दोघीजणी. आणि त्याचबरोबर इथे कांदा आणि खोबरं जे आहे तर ते गॅसवर जाळण्यासाठी ठेवले, म्हणजे आपल्या जे काही आपण आमटी करणार आहे काळी आमटी, तर त्या काळ्या मसाल्याच्या आमटीसाठी खोबरं आणि त्यानंतर जे काही कांदा आहे तर तो मी भाजून घेणार आहे गॅसवर. भाजून म्हणजे जाळून घेणार आहे. तर ते मी तिकडं ठेवलेलं आहे आणि असा विचार केला की संध्याकाळी आता तरी मी 7चा टायमिंग दिला आहे सगळ्या मुलींना, बट मी विचार केला की लवकरच थोडीशी अर्धी तयारी तरी करून घेते, नाहीतर खूप गडबड होऊन जाईल. तर त्यामुळे मी आता पुरण तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे आता पहिल्यांदा कांदा आणि त्याचबरोबर खोबरं भाजून घेते. आणि नेमकं असं काही असलं ना तर त्या दिवशी मुलं आपल्याला मुद्दाम त्रास देतात की काय, मला ते समजतच नाही. कारण रोज अनु मस्त छान खेळते, परंतु आज मात्र तिला मम्मा मला घे, मम्मा मला हे दे. तिचं मध्ये बोलणं आणि ते मला थोडंसं तिच्याकडे लक्ष देणं पण थोडंसं होतं, कारण एकदम किचनमध्ये म्हणजे एकसारखं आपण लिंक तुटली ना की मग वेळ होत जातो सगळ्याच गोष्टींना. आणि तसंच काहीसं झालं. तर आता मी तिला 1 वाजता झोपी लावणार आहे आणि आज नेमकी तिला सुट्टी होती. थोडंसं स्कूल लवकर होती, म्हणजे सुट्टी नव्हती, पण त्यामुळे ती लवकर आलेली आहे आणि आता त्रास देणं सुरू आहे तिचं. तर इकडे करते आहे भेंडीची भाजी आणि त्याचबरोबर इकडे मी गूळ किसून घेते आहे. पुरण जे करणार आहे ते गुळाचं पुरण करणार आहे. मी जेव्हापासून मला गुळाचं पुरण यायला लागलं ना तेव्हापासून ना मी गुळाचंच पुरण करते आणि ते बरं आहे एका अर्थाने. त्यामुळे गूळ छान असा किसून घेते आहे आणि जेवढी आपण डाळ घेतली होती पुरणासाठी तेवढंच आपल्याला किसलेला गूळ घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट प्रमाणे, अजिबात चुकत नाही. माझं मी खूप वेळा पुरण केलेलं आहे. तर आता मी कितीही क्वांटिटीमध्ये पुरण करू शकते. जेवढी डाळ मी ज्या पातेल्याने किंवा ज्या वाटीने जे मोजून घेते ना, तर तेवढंच मी गूळ पण घेते, म्हणजे मग आपल्याला लक्षात येतं आणि आपलं प्रमाण चुकत नाही. तर इकडे आता कांदा आणि जे काही खोबरं होतं तर ते भाजून झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता मी लगेचच विचार केला की पुरण शिजवून घेते. संध्याकाळी येणार आहेत सगळ्या मुली 7 वाजता. तर 4-5 वाजता खूपच गोंधळ उडेल. मला पण आवरायचं आहे आणि समोर हॉल पण आवरायचा आहे. तर ते एकदम सगळं करायचं म्हणलं ना की खूप गोंधळ होईल. त्याच्या आधी मग विचार केला की पुरण जे आहे तर ते शिजवून घेते, जेणेकरून माझीच नंतर धावपळ होणार नाही. तर आता गूळसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गुळाच्या पुरणाचं एक साधं सोपं गणित आहे, जे मी फक्त लक्षात ठेवलं आणि तसंच करते. काय होतं ना की गूळ आपण जेव्हा डाळीमध्ये टाकतो ना, जे आता मी गॅसवर ठेवली आहे, तर तेव्हा ना त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे ते एकदम पातळ होतं. आणि पातळ होता जसं आपण त्याला छान मस्तपैकी मिक्स करत जातो गूळ आणि डाळीला, तर तसं ते घट्ट होतं. आणि घट्ट म्हणजे कसं की अगदी आपली कढई आहे ना, ते कढई सोडायला लागतं. वरच्यावर असा छानसा गोळा त्याचा तयार होतो आणि तेव्हा समजायचं की आपलं जे पुरण आहे तर ते परफेक्ट झालेलं आहे. तर असं सगळं आहे. आणि त्यामुळे मग मी आता इथे याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ह्याला छान पुरण परतून घेते आणि पुरण रेडी करून घेणार आहे. तर हे बघा, जवळपास आता हे कढई सोडायला लागलेलं आहे. ते जास्त प्रमाणात असल्यामुळे ते पटकन दिसत नसेल, परंतु छानसं कढई सोडायला लागलं. थोडासा घट्ट गोळा झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि पुरण ना जेव्हा कधी म्हणजे जे काही आपण कुणी मिक्सरमधनं काढतं, कुणीतरी असं माझ्यासारखं छान पुरणाच्या गाळणीने वगैरे गाळत असाल किंवा पुरण यंत्राने, तर मला असं वाटतं की गरमच पुरण केलेलं बरं असतं. कारण गरम जर आपण छान त्याला गाळायला घेतलं किंवा मिक्सरला काढलं ना, तर ते अजून छान बारीक मस्त होतं. ते गार झाल्यानंतर आपण असा करण्याचा प्रयत्न केला ना तर ते होत नाही. म्हणजे माझा तरी असा एक्सपिरियन्स आला आहे मागच्या वेळेस. गार झालं की ते होत नाही. त्यामुळे मग गरमच करायचं होतं. आणि त्यामुळे मग मी इथे पटापट हे बघा, पुरणाची गाळणी आहे तर त्याने सगळं असं छान त्याला बारीक करून घेते आहे.
खूपसे जण मिक्सरला पण त्याला पुरण फिरवतात, परंतु त्यापेक्षा ही पद्धत थोडी सोपी वाटते मिक्सरपेक्षा. आणि खूप छान आहे आणि मस्त छान बारीक होतं, बारीक वाटलं पण जातं. आणि त्यात अनूचं मध्ये 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 चालू होतं आणि मी तिला हेच सांगत होते की अनू गरम आहे आणि मला पटकन एकदा हे करून घेऊ दे, कारण तिला काहीतरी हवं होतं. परंतु मी हे सोडून जाऊ शकत नव्हते, कारण माझं असं म्हणणं होतं की पुरण केलं आहे ना तर गरम गरमच वाटून घेते, भलेही मग तिकडे काही काम असू दे, पण हे एकदा गार झालं की मग होणार नाही. आणि तिचं असं होतं की मला पण करायचं आहे, त्यामुळे चाललं आहे आता सगळं. तर हे बघा, इथे सगळं आपलं पुरण जे आहे तर ते छानसं रेडी झालेलं आहे मस्तपैकी. आता छान मी त्याला व्यवस्थित एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे. मस्त रेडी झालेलं आहे. त्याचबरोबर आता छान किचन ओटा पण थोडंसं स्वच्छ करून घेते आणि जे काही चाळणीतलं जे वरती जे थोडंसं जे जाडसर थर उरलेलं आहे ना, तर त्याची मी गाईसाठी पोळी करणार आहे, म्हणजे ते पण पुरण आपलं वाया जाणार नाही, गाईला होऊन जाईल. त्याचबरोबर इकडं आता मस्तपैकी छान पीठ मळून घेतलं आहे मी आणि आत्ता वाजलेत ॲक्च्युली पीठ मी मळलं आहे 4-4:30च्या दरम्यान. जे पुरण केलं होतं ते 12-12:30च्या दरम्यान. त्यानंतर मध्ये बराचसा आराम करून घेतला, जी काही माझी कामं होती ती करून घेतली बाकीची. आणि आता मग म्हटलं की 4-4:30 होत आलेले आहे, तर कणिक मळून ठेवते जेणेकरून ती छानशी भिजेल. आणि पुरणासाठी कणिक थोडीशी पातळ लागते, तर थोडीशी पातळ करून ठेवलेली आहे, म्हणजे ती होईल पण आणखी 1-1.5 तासामध्ये अजून जास्त ती पातळ होईल. तर आता मी इकडे विचार करते की आमटी पण करून घेते. त्यासाठीचा जो मसाला आहे तर तो सुद्धा मी रेडी करून घेणार आहे. आणि मस्तपैकी या मोठ्या आपल्या पातेल्यामध्ये छानशी आमटी मी करणार आहे. तर याच्यामध्ये मी काय घेतलं आहे, तर कांदा आणि खोबरं जे काही भाजून घेतलं होतं त्याला बारीक कट करून घेतलं, ते मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्यानंतर कोथिंबीर, थोडंसं आलं, त्याचबरोबर थोडंसं लसूण आणि जिरे असं सगळं मी घेतलं आणि ते आता मिक्सरला छानसं फिरवून घेते आहे. आणि मुलींसाठी खूप छोट्या छोट्या मुली बोलवलेल्या आहेत, अगदी अनुच्याच वयाच्या मुली आहेत, त्यामुळे त्या काही तिखट खाणार नाही. त्यामुळे मग मी विचार केला की जी काही भजी काढणार आहे मी आणि त्याचबरोबर जे काही आमटी असणार आहे काळ्या मसाल्याची, तर ती विदाऊट तिखट करते. त्यामध्ये फक्त हळद आणि थोडीशी धनेपूड आणि जिरेपूड टाकते, जेणेकरून छानशी चव येईल. आणि मिठाची आमटी करणार आहे. ज्यावेळेस आम्ही जेवायला बसू, म्हणजे मुलींचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही जेवायला बसू, तेव्हा मग थोडंसं तिखटाचे त्याला मस्त छान वरनं तडका देणार आहे. तेल गरम करून तिखट वगैरे त्याला थोडंसं गरम करून त्याला वरनं तडका देणार आहे. तर आता मी असा विचार केला की मिठाचंच करते, कारण मला माहिती आहे लहान लहान मुली आहे सगळ्या, तर त्या काही तिखट खाणार नाही त्यामुळे. आणि त्याचबरोबर मी असा विचार केला की एक सवाष्णी पण जेवण करून होऊन जाईल, म्हणून मी मावशी ज्या आमच्या इथे काम करायला येतात तर त्या मावशींनासुद्धा घरी जेवण देते असं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा करते आहे की एक सवाशीण पण जेवण होईल असं मला वाटलं. सो मग म्हटलं मनात आलंच आहे तर आपण करूया, आणि चांगलं असतं आपल्याकडनं जेवण करून गेलेलं. त्यामुळे तर 9 मुली सांगितलेल्या आहेत आणि 1 मुलगा सांगितलेला आहे. तर हे मी मागच्या वेळी केलं नव्हतं ॲक्च्युली, हे मी पहिल्यांदाच करते आहे. मी खूप जणींच्या इथे अनुला बोलवलं होतं, मला खूप छान वाटलं ते, आणि वाटलं की चला आपण पण करूया. आणि अण्णांचं पण आज उद्यापन होतं, तर म्हटलं की नैवेद्य पण होईल अण्णांच्या उद्यापनाला, म्हणजे अण्णांनी जे काही 9 दिवस देवीची पारायण केलेलं आहे पोथीचं, तर ते पण पूर्ण होणार आहे आज. तर म्हटलं की पोथीला नैवेद्य पण होईल, त्याचबरोबर सगळ्या कन्यांचं जेवण पण होईल, आणि त्याचबरोबर मस्तपैकी छानसं रात्री जेवायला पण होईल, आणि अण्णा आणि ह्यांना उपवासाला पण पुरणाची पोळी होऊन जाईल असा मी विचार केला. आणि म्हणून आज सगळा हा घाट घातलेला आहे. त्याचबरोबर इथे मी एका अलीकडे ज्या पॉटमध्ये तुम्हाला दिसते ना त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे. आता कांदा चिरते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि अगदी चिमूटभर सोडा घालणार आहे. ते मी आता भज्यासाठी पीठ तयार करते. त्याच्यामध्ये सुद्धा मी अजिबात तिखट घालणार नाही आहे, कारण ऑफकोर्स लहान लहान मुली खाणार आहे त्यामुळे. तर आता ही सगळी तयारी माझी झालेली आहे. हे बघा, भांडे तर खूप पडलेले आहेत. मावशी येणार आहेत 6 वाजता. त्यांना मी सांगितलं होतं की प्लीज या मला आज मदतीला. तर दसऱ्याची त्यांनी सुट्टी घेतली, त्यामुळे उद्या पण खूप जास्त काम असणार आहे. त्यामुळे मग म्हटलं की चला आज पुरणाचा स्वयंपाक करते. उद्या माझी बनवण्याची तयारी आहे ती म्हणजे सीताफळ बासुंदी. जर ती शेअर मला तुमच्यासोबत करता आली तर मी नक्की शेअर करीन, आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर बघूया कसं कसं मॅनेज होतं त्या पद्धतीने. तर आता इथे मी काय करते, तर इथे मी लगेचच विचार केला की मस्तपैकी आता 5-5:30च्या दरम्यान, म्हणजे आता इथे माझी
आमटी रेडी करून झालेली आहे आणि कणिक पण मळून ठेवली होती मी. तर इथे मी आता कुरड्या आणि पापड दोन्ही पण भाजून म्हणजे तळून घेणार आहे, जेणेकरून मस्त ते छान एक एक काम बाजूला झालं ना की आपल्याला पण बरं असतं. सगळंच ऐन वेळेवर गरम गरम करायचं म्हणल्यावर होणार नाही, कारण 9 मुली आहेत. लहान असल्या तरी मुली लहानच म्हणजे लहान आहेत परंतु आहेत, कारण आणि ते काय होतं ना, एक वेळ मोठे तरी ठीक आहे थोडासा वेट करू शकतात, परंतु लहान लहान मुलं म्हणले ना की ते अजिबात वेट करत नाही आणि त्यातल्या त्यात त्यांना खेळायचं पण असतं, खायचं पण असतं. त्यामुळे मग मी विचार केला की पटापट सगळं करून घेते आणि मग आवरायला जाते. विचार केला होता सकाळपासूनच की मी आज साडी घालेन संध्याकाळी, परंतु हे सगळं काम आवरता आवरता इतके नाकी नऊ आले की साडी घालण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही आहे. आणि म्हटलं नको साडी, मस्तपैकी आपला छान ड्रेसच घालूया. तर आधी ही सगळी तयारी करून घेते. त्यामुळे मग मी आता इथे पापड पहिल्यांदा तळून घेणार आहे, त्यानंतर कुरड्या तळून घेणार आहे. पलीकडे तुम्ही बघू शकता त्या पॉटमध्ये आमटी आता रेडी झालेली आहे. मी गॅस बंद केला आहे आणि त्याचबरोबर आता कणिक मळून ठेवलेली आहे, फक्त राहिलेल्या आहेत पुरणाच्या पोळ्या. तर माझं ना, मला पुरण खूप छान बनवता येतं. पुरणाच्या पोळ्या थोड्याशा जाड येतात आणि एवढं चांगलं येत नाही. तर आई म्हणल्या की मी तुला मदत करते, मी पुरणाच्या पोळ्या करते. म्हटलं एकदम छान होऊन जाईल, कारण आईंच्या हातच्या पुरणाच्या पोळ्या म्हणजे एकदम छान मऊ मऊ मस्त असं अगदी ओठाने खाल्लं तरी खाता येईल एवढ्या सुंदर सॉफ्ट अशा पोळ्या होतात. तसं माझं नाही आहे. माझ्या हातून ज्या पुरणाच्या पोळ्या होतात त्या गरमच खाल्ल्या तर बेटर आहे, नंतर त्या खूपच कडक होतात. मला माहिती नाही का होतात, मला ते शिकायचं आहे ॲक्च्युली, ते प्रोसेस चालू आहे शिकण्याची, पण होईल. आणि लहान लहान मुलं आहेत तर बिचारे त्यांना कशाला उगाच त्रास नाही का, म्हणून म्हटलं आई ठीक आहे, तुम्ही ॲटलिस्ट पोरींच्या तरी पोळ्या करा, म्हणजे जेणेकरून त्यांना सॉफ्ट राहतील पोळ्या. तर आता इथे आईंनी सगळं पोळी करण्यासाठीचं सामान घेतलेलं आहे आणि तोपर्यंत मग मी विचार केला की हॉल आवरून घेते. हे बघा इथे आई मस्त छान पोळ्या करतायत. लहान लहान मुली आहेत त्यासाठी त्यांना एकदम छोट्या पुरणाच्या पोळ्या करणार आहे. मधल्या गॅसवर आम्ही थोडीशी आमटी गरम करायला ठेवलेली आहे आणि इकडे आहे वरण भाताचं कुकर. नंतर लक्षात आलं की अरे वरण भाताचं कुकर पण राहिले, लहान मुलं आहे तर ते वरण भात खाणारच, त्यामुळे वरण भाताचं कुकर पण लावलेलं आहे. आत्ता मी मस्त छान आवरून आलेली आहे, छानसा मेकअप केला आहे, मस्तपैकी छान ड्रेस घातलेला आहे. परंतु आपण आपल्या बायकांना काही किचन सुटत नाही. तुम्ही किती छान आवरा, किती काही करा, आपल्याला किचनमध्ये छानसा एखादा कपडा मारल्याशिवाय आपल्याला बरंच वाटत नाही. तेच झाले, सगळं आवरून गेले होते, परंतु म्हटलं की चला आता स्वच्छ सगळं पुसून घेते जिकडं तिकडं झालेलं आहे. आता मावशी पण येणार आहे, थोडंसं भांडे वगैरे घासले की किचन ओटा अजून जास्त रिकामा होऊन जाईल आणि अजून छान वाटेल, स्वच्छ वाटेल. तर हॉल पण आवरून घेतलेला आहे. सगळी मुलं येणार आहेत, त्यांची बसण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर मुली आल्यानंतर त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी, कुंकवाचं पंचपाळं, हे सगळं 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 काढून घेतलेलं आहे. मस्त ठरवलं होतं सकाळी छानशी रांगोळी काढेल दारासमोर, मस्त छानशी साडी घालेल, परंतु कधी कधी असं होतं की प्लॅनिंग न केलेलीच बरी असते. प्लॅनिंग नाही केली तर ते कधी कधी चांगलं होतं आणि प्लॅनिंग करून कधी कधी ते कधीतरी आपल्याकडनं सुटतं काहीतरी. आणि तसंच झाले, साडी बिडी घालण्याचा अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही, कारण इतकं सकाळपासून पुरणाचा स्वयंपाक म्हणल्यावर थोडंसं होतं आपल्याला. तर आता तरी अजून राहिले तर ते म्हणजे भजी. तर मी ठरवलं होतं की मुलं येण्याच्या एक 10-15 मिनटं आधी गरम गरम भजी काढायला, कारण त्यांनाही म्हणजे खूप भजी सगळ्यात आधी काढून ठेवली ना की मग ती गार होतात आणि ती चांगली लागत नाही. त्याचबरोबर दुधाचं पॅकेट फोडून ठेवले, कारण खूप लहान मुलं आहेत म्हणल्यावर. आणि आमच्या इकडे पुरणाच्या पोळीबरोबर दूध, असं गुळवणी म्हणतात ॲक्च्युली त्याला, तर ती गुळवणीसोबत पुरणाची पोळी खाण्याची पद्धत आहे. तर मी विचार केला की लहान मुलींना पण आमटीसोबत कुणी नाही खाल्ली तर दुधासोबत खातील, म्हणून मग दूध पण गरम करून ठेवते आणि त्याचबरोबर आता भजी पण काढून ठेवते, जेणेकरून मुली आल्यानंतर मला खूप गडबड होणार नाही, कारण त्यांचे पाय पण धुवायचे असणार आहेत. त्याचबरोबर बाकीच्या पण गोष्टी आहेत सगळ्या. तर हे सगळं तयारी करते आहे. तर हे बघा, आणि मी आता अनूला पण रेडी केलेलं आहे. अनूला पण म्हटलं की तू पण छान मस्त तयार होऊन जा, परंतु आज सकाळपासून तिची थोडीशी किरकिर सुरू आहे. असं काहीतरी घरात मोठी गोष्ट करायची ठरली की मुलांची किरकिर ठरलेलीच असते. एरवी तरी ते व्यवस्थित छान राहतात, परंतु असं काही करायचं म्हटलं ना की तिचं सुरू होऊन जातं. पण ठीक आहे, इट्स ओके, काय हरकत नाही. तर इथे आता मस्त कांदा जो चिरलेला होता तर तो याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे आणि छानसं पीठ मळून मस्तपैकी आता छान मस्त छोट्या मुलींना मी भजी काढणार आहे. आणि त्यांना देण्यासाठी मी गिफ्ट पण आणले होते. गिफ्ट मी मस्त छान फेविस्टिक आणि त्याच्याबरोबर एक चिकट टेप असं काहीतरी कॉम्बो होता, तो मला मिळाला रिलायन्स स्मार्टमध्ये. तर मी तो घेऊन आले आणि मला छान वाटलं ते सगळ्यांना गिफ्ट द्यायला, कारण छोटी मुलं आहेत आणि काही शाळेत जाणारी पण मुली आहेत, तर त्यांना ते उपयोगात येईल, म्हणजे लहान मुलांना उपयोगात येईल असंच काहीतरी आणावं म्हटलं, आणि म्हणून मग मी ते घेऊन आलेले आहे. तर
तर चला आता मी बाकीची तयारी म्हणजे काही नाही, तर आता मी फक्त भजी करणार आहे आणि मस्तपैकी छान ऋतुजाताई ज्या माझी मैत्रीण आहे, खूप चांगली मैत्रीण आहे, आणि त्याचबरोबर सीमाताई या दोघीसुद्धा मला छानशा मदतीला येणार आहे. मी त्यांना बोलवलं होतं ॲक्च्युली माझ्या मदतीसाठी, कारण मुली आल्यानंतर माझं खूप गोंधळ उडणार आहे. त्यामुळे मग त्यांना म्हटलं की थोडंसं ताट वगैरे करू लागायला, त्याचबरोबर थोडीशी मला मदतीला या. तर त्या दोघींनी खूप छान मदत केली. तो व्हिडिओ मी शूट नाही करू शकले, कारण मुली आल्यानंतर म्हणजे लहान मुलं आल्यानंतर घर एकदम भरल्यासारखं झालं आणि मला म्हणजे अजिबातच सुधारलंच नाही की म्हणजे व्हिडिओ काढावा म्हणून. त्यासाठी तो व्हिडिओ मी काढू शकले नाही. परंतु थँक्स टू ऋतुजाताई अँड सीमाताई की दोघींनी मला खूप छान मदत केली आणि आम्ही मस्त छान हे सगळं केलं. आईंनी पोळ्या केल्यामुळे पण मला खूप जास्त मदत झाली. आणि थँक्यू सो मच तुम्हालाही, तुम्ही एवढा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला. थँक्यू.